चमत्कारांच्या विरुद्ध उभा राहिलेला माणूस आहे. आह साळुंकेंचं विद्रोही तुकाराम पुस्तक मला वाटतं आपल्या प्रत्येकाला त्याची कल्पना आहे. अशा माणसाबद्दल, इतक्या शूर माणसाबद्दल, ज्याचं मर्डर झालं असं मानलं जातं, अशा माणसाबद्दल तो रोज बायकोच्या हातचा मार खातो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये बायकोच्या हातचा मार खाणं ही काही अभिमानाची गोष्ट नाही आहे. त्या माणसाला माणूस म्हणून, पुरुष म्हणून सुद्धा किंमत नाही. हे सगळं बोलणारा जो आहे धीरेंद्र कृष्ण महाराज, त्याला घेऊन येतात. मग काय समजायचं? मग गडकरी आणि सीएम वर पण गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत का? नाही, हा संबंध गुन्ह्याशी नाही. ज्या पद्धतीने धीरेंद्र बाबा फसवतोय त्याचं समर्थन करताय ते काहीच म्हणत नाहीये. खरं म्हणजे जर कायदा खऱ्या अर्थानं राबवला तर देवेंद्र फडणवीसांवर डेफिनेटली गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यांनी एक तर थांबवलेलं. या कायद्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करता तोही कायद्याने गुन्हा ठरवलेला. कारण तुम्ही अप्रत्यक्ष सहाय्य करता ना. ज्या अर्थी याला कायदा लागू होतो आणि तरी त्याला कायदा लावला जात नाही, याचा अर्थ तुम्ही अप्रत्यक्ष सहाय्य त्या बाबाला करतात. याचा अर्थ तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. हाच अर्थ आहे. हाच मी पोलीस ट्रेनिंगमध्ये शिकवला. म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्यावर शेकेल, त्यामुळे तुम्ही पूर्ण काळजी घ्या. तुम्ही म्हणाल मी माझ्या मनाप्रमाणे करेन आणि नाही करेन, असं नाही. तुमच्यावर लागू होतो काय, कारण तुम्ही अप्रत्यक्ष सहाय्य करता असा त्याचा अर्थ होईल जर तुम्ही नीट काम नाही केलं. हे सगळं मी पोलीस ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना, त्यामुळे लागू होतो. म्हणजे धीरेंद्र कृष्ण महाराजांसंदर्भातला देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित असताना शिवाजी महाराजांबद्दल जे काही बोलले त्याकरता काही कायदा नाही आहे अशा पद्धतीचा. नाही तर तुम्ही दोन्हीकडे गल्लत केली.